परिसर क्लासिक सुपर क्लासिक. शिट्टी मारली शिट्टी. अरे नाही थांबला गेला धुड करून लावला ते. कशाला थांबून टाइम वेस्ट करतील राव. असं वाटतंय रोड. अरे बाबा 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 चाललंय दनादन दनादन. काय आपल्या बापाची थोडी जाऊ दे मोरदे. काय होतंय सरकारी तर आहे सध्या नाशिकला ट्रेंडिंग विषय काय माहितीये का? कुंभमेळा आणि झाडं तोडायची. काय अक्कल चालती राव सरकारची काय माहिती. कुंभमेळा 1 महिना 2 महिना चाललो, पण ते झाड तेवढं मोठं व्हायला किती वर्ष लागले असतील याचा तरी विचार करा. नाहीतर बाकी शहर तर भक्काच झालेलीच आहे. ज्या शहरांमध्ये आहे ती तरी टिकवा रे. नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ. तर मस्त अशी आपली राजकोट वरतून कोल्हापूरची ट्रिप चाललोय मित्रांनो. 1100 किलोमीटरचा प्रवास होता, त्यातला 500 किलोमीटरचा प्रवास आपण रात्रीच कव्हर करून घेतला. रात्री आपण भरुचला येऊन थांबलो होतो आणि मग सकाळी तिथून उठलो 5 वाजता आणि पुढचा प्रवास मस्तपैकी सिनेमॅटिक केला. कारण रस्ता कव्हर करून घ्यायचा होता. मध्ये थोडा डाऊट आला होता, मग काटा पण करून घेतला. गाडीचं आपलं वजन आलंय मित्रांनो 3250 किलो. मग तसं पाहिलं तर 1250-1300 किलो आपली गाडी ओव्हरलोड दाखवते. म्हणून आपण मुंबईच्या रोडने पण नाही गेलो, कारण तिकडे पण काटा आहे आणि सापुताऱ्यामध्ये पण काटा आहे. तर सरळ आपण किल्लापार्डी मार्गे नानापोंडावरतून नाशिक, नाशिक वरतून मग आपण पुणे आणि मग कोल्हापूर असा प्रवास करणार आहे. तर चला मस्तपैकी आता चहा नाश्ता उरकला आणि ब्लॉगला सुरुवात करायला पाहिजे. मस्त असं लोकेशन होतं, भरपूर अशा गाड्या थांबल्या होत्या. तर फ्रेश झालो आणि बोललो आता इथून घाट सेक्शन सुरू होतोय, तर हा रोड ट्राय करूया. तर चला मित्रांनो ब्लॉग शेवटपर्यंत बघा, कारण आपल्याला कोल्हापूर मधून रिटर्नचं बुकिंग भेटणार आहे, म्हणजे कन्फर्म आहे. त्यामुळं तिकडे पोहोचायचंय लवकर, तर जर्नी थोडी फास्ट करावी लागणार आहे. तर सापुताऱ्याला कसं मस्त बघण्यासारखं आहे, तसं इकडं पण असेल, पण पर्याय काय तर रस्ते धडणे. आता हे आपण सध्या गुजरात राज्यात आहे. गुजरात मधला आपला प्रवास चाललाय. नाशिकच्या तिकडे टोल लागतो बघा. आपल्या रोडला लागला का टोल लागतो. तो रोड मग तिकडं चांगला आहे. यांच्याकडं काय, याकडं सापुताऱ्यातून पैसा भेटतो काय आणि इकडून पैसा भेटत नाही धरमपुरी मार्गे. असं काही कळत नाही. शिरजोड शिरजोड एका मागे बाय सगळ्या लाईनीवर. दिवसा म्हणलं तर मोठी गाडी, रात्र म्हणलं तर तरकारी गाडी. आणि परिसर एक नंबर आहे. असं वाटतं कुलू मनाली तिकडे गेल्यासारखं वाटतं की नाही. तिकडे कशा वाटतं, एक नंबर सीन वाटतं, एक नंबर. आणि थोडी काळजी घ्यावीच लागते बरं का. याला काही सुमार नाही या रोडला. कुठं खराब असतंय कुठं चांगला असतोय समजून येत नाही. कारण आपल्या गाडीमध्ये जे मटेरियल आहे ना, ते पॅनल अशी इकडं तिकडं अशा आपटतात, अशा टर्निंगला नाही का. इकडला असं धप असं दणक्या मारते, इकडं मारला का इकडं दणका मारते आणि मग थोडं अवघड व्हायचं. त्यापेक्षा जरा सावकाशच चाललोय. 40-50 तर डिझेल टँक पण फुल केला होता ज्यावेळेस इकडे लागायचं त्यावेळेस. असला वाटतोय परिसर क्लासिक सुपर क्लासिक. बोलता बोलता घाट कधी चढून आलो कळून पण नाही आलं. पण गुजरात सेक्शन मध्ये मित्रांनो घाटाचा पोर्शन कमी आहे आणि खाली मस्त असा सीन आहे बघा. इकडं काय रील शूट करायचं काम चाललंय काय. रस्त्यावर रील शूट. खाली बघा ना आपले हा शूट बघा, हा शूट एक नंबर. तर गुजरात आणि महाराष्ट्राच्या बॉर्डर परिसरात आहे मित्रांनो. रस्ता चांगला आहे बरं का. म्हणजे गुजरात मध्ये किल्लापार्डी पासून निघाल्यानंतर आहे ना, एक 4-5 किलोमीटरच रस्ता खराब असेल. म्हणजे एक 40-50 किलोमीटरचा हा रोड आहे. किल्लापार्डी टू आपल्याला इथं लागतं पेठच्या अलीकडचा परिसर. इथून पुढचा रोड बघायचा आहे. गुजरात ओके बरं का. गुजरात पास काठाव पास झालं. गुजरात 5% रस्ता खराब आहे म्हणायचा. एक 4-5 किलोमीटरच आहे. आता बघू महाराष्ट्रात किती रस्ता खराब सापडतोय आपल्याला. फॉरेस्ट चेकपोस्ट नाकाबंदी. ये बाबा तो गेला, आता तू ये मग मी जातो. आपल्या महाराष्ट्रात मित्रांनो पेठ ते कारंजळी एवढ्या परिसरामध्ये थोडा रोड खराब आहे. मागच्या वेळेस तिथं खराब होता कारण तोच तेवढा घाट सेक्शन लागतो.
एक कार्यकर्ता उभा आहे, बारीक पोरग आहे राव. आणि ते बघा तिकडे वजन काट आहे, पण बिचारे बघत पण नाही राव. आणि हे इकडून येणार आहे गाडीसाठी. बघा थांबवली, बसवाल्याला हात दाखवताय बरं काय काका. शिट्टी मारली, शिट्टी. अरे नाही थांबला, गेला धुड करून लावला त्याने राव बसवाल्याला. हे बसवाल्याने. हे असं आहे आपलं कार्यकर्ते. तो कार्यकर्ता मोबाईल मध्ये, हा कार्यकर्ता इकडे फिरतोय, तरी पण गाड्या थांबत नाही. म्हणजे ही सत्य परिस्थिती. कशाला थांबून टाइम वेस्ट करतील राव. वेलकम टू महाराष्ट्र. आणि हाय आपला चेकपोस्ट. आणि तुम्ही पाहिला मगाशी गुजरातचा चेकपोस्ट. 11:30 वाजायला आलेत. सिंगल रस्त्याला प्रवास उरकत नाही. पोहोचलो मित्रांनो आपण पेठच्या पुढं आणि करंजळीच्या मध्ये घाटात. गेलं पाट बिट हातात. असं वाटतंय रोड. अरे बाबा 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 बाबा. आपल्याला पण जरा सावकाश चालवावं लागणार आहे, कारण ना हे पॅनल गाडगुड गाडगुड इकडून तिकडून अशा जोल मारतात बरं का. त्यामुळे मी पण सावकाशच गाडी क्रॉस करून घेतोय आता, एकदम सावकाश. ताशी 10च्या स्पीडने. कशी हालते बघा गाडी, हालती किती, झुलती किती. सरकारी गाडीवाला काय थांबायला तयार नाही. चाललाय दनादन दनादन. काय आपल्या बापाची थोडी. जाऊ दे मोरदे, काय होतंय. सरकारी तर आहे. एवढ्या खड्ड्यातून गेलाय बघा, कसं घुसळ्या हानीत. बघा त्या खड्ड्यातून तशीच घुसळ्या हानीत गेला. जाऊ दे, आपलं कुठं नुकसान व्हायचंय, त्याला सरकारचं होतंय. व्यवस्थित क्रॉस करून घेऊ. खड्डे मोठेत, गाड्या पण जास्त आहेत. तिथं खाली जायचंय बघा, तिकडे गाड्या दिसत आहेत का आपल्याला. तिकडं खाली जायचं, तसं उतरत खाली एकदम. अय पाहुण्या चाल, ये 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 बाबड्या आत ये. तुझ्या भावना आम्ही नाही समजायच्या तर कोणी समजायच्या. एक ड्रायव्हर की बात समज सकता है. छान असा घाट आहे, पण घाण असा रस्ता आहे. हा पॅच तरी केलाय बरं का रिपेअर, तरी पडलाय खड्डा. जाग्यावर मोठा खड्डा आहे. कसा आहे, नात करता काय, चालवायलाच लागतंय. रे पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा. आणि इथे लागला आपल्याला घाटात थोडस ट्रॅफिक. कोण गुतलं काय माहित नाही. आणि घाट उतरल्यावरती एक मोठा ऍक्सिडेंट झाला होता. 2 समोरासमोर ट्रक ठोकलेत. एक TN होता आणि एक बाहेरची गाडी होती, कंटेनर. तर आलोय मित्रांनो करंजळीला. घाट बराच विचित्र आहे बरं का. बाकी रस्ता चांगला आहे, काही प्रॉब्लेम नाही. फक्त तेवढा घाटाचा पॅच. आणि गुजरात मध्ये एक 4-5 किलोमीटर आणि हा एक 4-5 किलोमीटर एवढाच. नाहीतर इकडून मग जाऊ येऊ शकताय आरामात, टेन्शन फ्री. वेलकम टू करंजळी. चला आता डायरेक्ट नाशिक. दीड वाजलाय मित्रांनो नाशिकला पोहोचायला. आणि बाहेरूनच निघालोय. नाशिकचा जो आउटर साइडचा रोड आहे त्या रोडने. मला सापुतारा मार्गे जायचं असेल ना तर हा वणीचा दिंडोरीचा रोड पकडायचा, वणी दिंडोरीचा. आपण आलो आता डायरेक्टली रामशेतच्या रोडने. आपण सरळ नाशिक मध्ये जातो. हा इकडं वणी दिंडोरी आणि सापुतारा मार्गे गुजरात. आयला कोल्हापूर अजून 475 किलोमीटर दाखवते रो. ओकेच. नाशिकचा बायपास, नाशिक रोड, सिन्नर. हे दोनों मिल केले. काय करता, पहिले का बांधणं आता. मित्रांनो सध्या नाशिकला ट्रेंडिंग विषय काय माहितीये का, कुंभमेळा आणि झाडं तोडायची. काय अक्कल चालती राव सरकारची काय माहिती.
कुंभमेळा 1 महिना 2 महिना चाललो, पण ते झाड तेवढं मोठं व्हायला किती वर्ष लागले असतील याचा तरी विचार करा. नाहीतर बाकी शहर तर भक्काच झालेलीच आहे. ज्या शहरांमध्ये आहेत ती तरी टिकवा रे. जाऊ दे, आपण प्रशासनावर जास्त काही बोलणार नाही, कारण आपला तो सब्जेक्ट नाही. इकडे आणा की केवढं मोठं पटांगण आहे, याच्या आखा कुंभ बसन. खरंच बसन, एवढं मोठं ग्राउंड आहे. बघा ना, केवढं केवढं भल्लं मोठं ग्राउंड आहे. भल्लं बराच मोठं आहे हो. इकडे करा घ्या, दिसत असं आता तुम्हाला. बघा, प्रायव्हेट प्रॉपर्टी असेल तर त्याला भाड्याने द्या, काही प्रॉब्लेम नाही. एवढे पाहिलं का आता तुम्ही बघू शकताय. चांगला कमीत कमी 2-3 काय म्हणतो किलोमीटरचा परिसर असेल. 2-3 किलोमीटरचा म्हणजे एवढा तर ठीक आहे. चला, जास्त बोलायला नको. आता इथून पुढं सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, पुणा, आणि मग पुण्यातून सातारा, कराड आणि कोल्हापूर. अजून 450 किलोमीटर राहिलेत. बॅक साईडला. आता घरी तर काय जायचं नाही म्हटलं, आंघोळ तर चालूच उरक नाही, तर घेऊया आंघोळ करून. स्वयंपाक बनवून खायचा असेल तर तिकडं, हॉटेलमध्ये जेवायचं असेल तर इथं, हौदात आंघोळ करायची असेल तर हे वॉशरूम तर एकदम फर्स्ट क्लास आहे. त्यानंतर इकडं शॉवर पण आहे, म्हणजे बाथरूमची स्वच्छता एकदम टापटिपकी. आणि त्यानंतर बघा इथं बेड नाही का, बेड ब्लँकेटची पण सोय, एकच नंबर अशी फॅसिलिटी. इकडे किचन आहे. तर उरकली मित्रांनो मस्त अशी आंघोळ, पूजा वगैरे झाली. आणि बघा, तुम्हाला एकदा दाखवून द्यावा, अशी फॅसिलिटी जर पंपावरती असते, आपल्या घरची असते, तर टाइमपास होत नाही आणि तेवढंच फ्रेश. नाही परत आंघोळ कुठं भेटणार, कुठं जाणार काय माहित नाही. चला, उरकली आपली मस्त अशी पूजा वगैरे. बघा, अगरबत्ती वगैरे लावली. बोलला तर तुम्हाला एकदा दाखवून द्यावा. आणि इथून स्टार्टर मारावा, कारण आपल्याला निघायचंय लवकर, जेवायचंय, परत जेवण पण घेता येईल. चला निघूया मित्रांनो. आणि हा पंपाचं लोकेशन आहे मित्रांनो सिन्नरचं. सिन्नरला आतमध्ये गावात जो रोड जातो तो, आणि हा सरळ जातो नाशिककडे. पुण्याकडून येताना राईट साईडला आणि नाशिककडून येताना लेफ्ट साईडला. आणि असं पाहिजे बरं का मित्रांनो, प्रत्येक पंपावाल्यांनी हे कंपल्सरी करणं गरजेचं आहे. बाकी काय अपेक्षा असते ड्रायव्हरची, तेवढंच आंघोळ वगैरे भेटावा, कुठेतरी 2 तास आराम करावा, गाडी सेफ राहावा, बस. याच्या व्यतिरिक्त काय मागतो तो, काहीच नाही. चला जेवायला थांबू. आज परत डालमा. चला पहिले चुरून घेऊ आणि डिश रेडी करू. आता याच्यामध्ये आता टाकायची डाळ. तिखट डाळ आहे, डाळीचं ऑप्शन तिखट आहे. मस्त घोळून घेऊ. आता हे खाण्यामागचं कारण काय माहिती, आता लवकर परत आपल्याला दाल बाटी खायला भेटणार नाही. म्हणजे गुजरात राजस्थानला जाणं होईल तेव्हाच ते खाणं आहे, तिकडली टेस्ट. आणि नॉनव्हेजचं काय अजून 2-4 दिवस खायचं नाही, त्यामुळं थोडं हेल्दी. संध्याकाळी जेवण कधी भेटन काय माहित नाही. चला घेऊयात आता तूप टाकून. हा भाई, लाओ भाई, तूप लगाओ, घी डालो, मस्त पैकी. ये इसको बोलते दाल बाटी चूरमा. चला मित्रांनो या जेवायला. एक नंबर अशी क्वालिटी होती मित्रांनो त्या दाल बाटीला, खरंच सुस्तावलो मी, अक्षरशः सुस्तावलो. 4:15 वाजलेत. आता टायमिंग कॅल्क्युलेशन आता नसतो जेवायला. आता मधला ब्रेक संपला. नाही 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 नाही, जेवण हेवी झालंय. पुण्यात जातावर डायजेस्ट होईल, म्हणजे आता ब्रेक नाही, एखादा चहाचा ब्रेक घेता येईल. एक नंबर कार्यक्रम झालाय आपला जेवणाचा. हे लोकेशन मित्रांनो तुम्हाला सांगता, जसं समृद्धी क्रॉस करतो ना आपण पुण्याच्या रोडला 2 किलोमीटर बस. आंघोळीला तिथे अलीकडे 2 किलोमीटर,
आणि जेवायला दालबाटी खायची असेल स्पेशली तर क्लासिक. चला या हायवे वरती टाका सेकंड थर्ड फोर आणि थोडा मोसमी होते. लय भारी जेवणच एवढं झालंय की पोटात असं फुल करून टाकलंय मला. ताप आता भेटूया डायरेक्ट हायवेला. पोहोचलोय मित्रांनो चाकण आंबेठाण चौकात. वाजलेत 8 आणि आपण सकाळी 5 वाजता प्रवास सुरू केला होता भरूच वरतून आणि इथपर्यंत येत तर आपले किलोमीटर झालेत मित्रांनो 510. अजूनही आपले 280 किलोमीटर कोल्हापूरचं अंतर बाकी आहे. आज काय घरी जाणार नाही, डायरेक्टच जायचंय कारण कंपनीमधून फोन पण आला होता किती वाजता पोहोचताय. बोललो पोचतो, टायमात पोचतो. ज्या जेवल्यानंतर आहे ना सुस्तावलो होतो त्यामुळं गाडी खेचून घेतली आणि आपल्या रोडला माहिती आहे बाकी काय दाखवण्यासारखं नाही बघण्यासारखं नाही. आणि जरा 3 दालबाटी त्या बाटी खाल्यामुळं जरा जामच हेवी झालं होतं. आता कशी वाटते मित्रांनो काच. गाडीत 1000 रुपयाचं डिझेल भरून घेतलंय, काच पण साफ करून घेतली. चला निघूया आता. वेलकम टू पुणे फायनली. आणि परत लगेचच बाय बाय टू पुणे. आता मित्रांनो ऍक्च्युअली दिसत नाही पण संभाजी महाराजांचं एक मस्त असं स्मारक बनवलं तिकडे समोर. अंधारात दिसत नाही ऍक्च्युली, लाईट वगैरे लावल्यावरती मस्त दिसत. कधी एखाद दिवशी जाताना नक्का दाखवतो मला. चला निघूया. शंकरा शंकरा. नाशिक पुण्याचा रोड उरकत नाही बरं का मित्रांनो ऍक्च्युली. म्हणजे बघा ना आपण तो सकाळी ज्यावेळेस किल्लापार्टीवरतून लेफ्ट घेतला होता तिथून जो काही रोडचा आपल्याला म्हणजे थकून टाकतो, उरकत नाही तो प्रवास. त्यानंतर आपला नाशिक पुणे पण आहे ना रस्ता आहे ना लय खराब आहे बरं का. म्हणजे वाटतो तसा दिसायला चांगला दिसतो पण ॲक्च्युअलमध्ये रस्त्याला उरकतच नाही काम. ड्रायव्हिंगच उरकत नाही तिकडं. आणि त्यानंतर पुण्यात आल्यावरती पुण्याचं ट्रॅफिक उरकत नाही. हे थकून गेलं. आज 500 किलोमीटर झाले अख्ख्या दिवसभरात सकाळी 5 वाजल्यापासून. आणि आता राहिलेले हे 250 किलोमीटर हे पण उरकायचे. पोचून आराम करण्याचा प्लॅनिंग आहे कारण सकाळी लवकर गाडी खाली करून परत ते मटेरियल लोडिंग करायला आपल्याला जायचंय. हा सांगायचं राहिलंच की आपल्याला रिटर्नची ट्रिप पण आहे मित्रांनो. तिकडून मटेरियल घेऊन यायचंय. आपल्याच कंपनीचं मटेरियल आहे ते. पिकअप आहे सकाळी सकाळी. हे खाली करून ते उचलायचंय. त्यामुळे इकडं थांबायची वेळ नाही लागणार. त्याचं सगळं रेडी आहे. फक्त आता हे जाऊन खाली कधी होतं याच्यावरती डिपेंड आहे ते कधी येते. त्यामुळं एवढा 8 तास फास्ट ट्रिप करण्याचा. चला पुन्हा क्रॉस करून घेऊ आणि जे काय हायलाइट्स आहेत ना तेवढेच कव्हर करण्याचा प्रयत्न करू. रात्रीचं ॲक्च्युली काय गोप्रोमध्ये दिसत नाही त्यामुळं शूट करता पण येत नाही. पण प्रवास खेचायचा असतो मग तेवढ्या पॅचमध्ये तेवढा प्रवास कव्हर करून घ्यावा लागतो.